गोष्टी सांगायच्या आहेत ज्या रँडम आहेत, एक दुसऱ्यांशी काही रिलेशन नाही आहे, पण सहज डोक्यात आलं. काही गोष्टीमध्ये मी व्यस्त होतो. आणि पहिली गोष्ट अशी आहे की ऑफिसमध्ये ज्युनियर्स यासाठी हायर करतात की सिनियर्सला ते एक्सप्लेन करावं, सिनियर्सला ते एक्सप्लेन या भाषेत करू की सिनियर्सला बेसिक्स माहीत नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, एक कारमध्ये डिफेक्ट असेल, कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, तर तो जो ॲनालिस्ट किंवा जो कोणी SME असेल, तर तो त्याच्या सिनियरला कसं सांगेल, जो बी जे काही लीड्स असतील त्यांना अशा भाषेत सांगेल की तो विदाऊट जार्गन्स, शॉर्टकट्स आणि असे शब्द न वापरता सांगण्याचे एक्सपेक्टेशन्स असतात. का? कारण त्यांना हे सगळं माहीत नाही आहे. और इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू अंडरस्टँड द फॅक्ट्स. मग प्रश्न येतो, ते सिनियर झालेच कसे? Okay, I understand that too much granular is not easy to digest for senior level, but market concepts, org-wide concepts, if those are also expected, I mean, एक example देतो मी, which will be hilarious for me to explain and for you to understand. जर USD currency असेल तर ती USD नाही लिहायचं. कळलं असेल तुला? एक्सपेक्टेशन ह्या लेवलचे आहेत आणि त्याच्यात चुका निघतात. ओके, सो दॅट वॉज द फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, काही रिलेशन नाही आहे, जस्ट आय वॉज ड्रायव्हिंग थ्रू, इट स्ट्राईक टू माय माइंड. पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हतं, ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे. कॅमेराज नव्हते, सर्वेलियन्स नव्हतं, चोऱ्या खूप व्हायच्या. समहाऊ पीपल यूज टू मॅनेज. पण त्या चोऱ्यांपासून वाचण्यासाठी गेटेड कम्युनिटीज आल्या, त्यानंतर गार्ड झाले. मग लिटरली ते प्रत्येक टावरला असतात, प्रत्येक रिसेप्शनला असतात, म्हणजे गेटला असतात, रिसेप्शनला असतात, पार्किंग साईडला असतात. अँड दॅट्स हाऊ दीज गाईज आर स्प्रेड अक्रॉस. पण त्यानंतरही सेफ्टीसाठी बऱ्याचशा घरामध्ये CCTV कॅमेरा असतात.